उत्तर भारतातील त्रिविक्रमपूरवरून निघाला एक तेजस्वी कवी भूषण. हातात ओवी, ओठांवर जय भवानी आणि मनात एकच ध्यास, छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं. गंगा यमुना पार करून वन, डोंगर आणि दऱ्या ओलांडत तो दक्षिणेकडे निघाला. वाऱ्यातून घुमत होती गर्जना जय भवानी आणि शेवटी त्याच्या नजरेसमोर उभा राहिला रायगड. सूर्यकिरणात न्हालेला गड, भगवा झेंडा आकाशात डोलत होता. भूषण जगदीश्वर मंदिरात प्रवेश करतो. देवदर्शनास आलेले शिवाजी महाराज, तेजस्वी, शांत आणि दिव्य, दोघे समोरासमोर येतात आणि क्षणभर काळ थांबतो. कवी नम्रपणे म्हणतो, महाराज, तुमच्या तेजाशिवाय माझ्या कवितेला अर्थ नाही. महाराज हसतात, तुमच्या कवितेला तलवारीची धार आहे भूषणजी. त्या रात्री कवीने लिहिलं, शिवराज भूषण, जगदीश्वराच्या साक्षीने घडली एक अमर भेट, एका कवीची आणि एका राजाची.